पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताला तिसरी महासत्ता बनवण्यासाठी काम आता सुरू केलेलं असून जाहीरनामा पूर्ण करण्यासाठी पहिला अर्थसंकल्प काल सादर झालाय। महिला, शेतकरी, शेतमजूर, विदर्भ मराठवाडा, मेट्रो ते ग्रामीण रस्ता इत्यादी विविध घटकांसाठी हा अर्थसंकल्प दिलाय। या अर्थसंकल्पामुळे महाराष्ट्राला मजबूती मिळणार आहे। विरोधक हे नेहमी टीका करतच असतात, त्यांच्या भोंग्याकडे पाहण्यामध्ये अर्थ नाही, अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी जुलै 2024 मध्ये केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर दिली आहे। तुम्ही कसं बघता? विरोधक आरोप करताय की महाराष्ट्राच्या तोंडाला पानं पुसलेली आहेत। माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी भारत देशाला जगातली तिसरी आर्थिक महासत्ता आणि त्याकरता जे काम सुरू केलं आहे आणि लोकसभा निवडणुकीत जो मॅनिफेस्टो जो जाहीरनामा मोदीजींनी दिला होता, तो जाहीरनामा आणि त्या जाहीरनाम्याप्रमाणे हा देश पुढे नेण्याकरता मोदीजींनी आज पहिला अर्थसंकल्प दिला। मी मोदीजींचं अभिनंदन करतो, मंत्रिमंडळाचं आणि निर्मला सीतारामन यांचेही अभिनंदन करतो। या देशाच्या आमच्या बहिणींना, शेतकरी शेतमजुरांना, प्रधानमंत्री आवास योजनेमधल्या 3 कोटी घरांना, प्रधानमंत्री सूर्यघर योजनेला, अशा विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला आणि मुंबई सहित महाराष्ट्राला मेट्रो पासून तर त्या ठिकाणी रस्त्यापर्यंत, ग्रामीण रस्त्यापासून तर या महाराष्ट्राच्या विकासाचा एक मोठा संकल्प, अर्थसंकल्प मोदीजींनी दिला आहे। या अर्थसंकल्पातनं महाराष्ट्राला मजबूती मिळणार आहे। केंद्रातलं सरकार आणि राज्यातलं सरकार हे डबल इंजिन सरकार या महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेकरता प्रचंड ताकदीने या ठिकाणी पुढे जाणार आहे। राहिला प्रश्न विरोधकाचा, विरोधक हे नेहमीच टीका करत असतात, त्यांचा भोंगा वाजतच राहणार आहे, पण त्या भोंग्याकडे बघण्याचा काही अर्थ नाही। खरं तर जे लोक आज या अर्थसंकल्पावर टीका करतात त्यांनी कधी गरीब कल्याणाचा विचार केला नाही, त्यांनी मध्यमवर्गीयाचा विचार केला नाही, कधी इन्कम टॅक्समधनं लोकांना सूट द्यावी असा विचार केला नाही। आज मोदीजींनी मध्यमवर्गीय आर्थिक दुर्बल परिवारांना प्रचंड मोठी इन्कम टॅक्समधून सूट दिली आहे। युवकांना रोजगार देणे, युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करणे आणि मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी बजेट आपण बघितलं आहे, त्यामुळं जास्त विस्तृत मी बोलणार नाही, पण या महाराष्ट्राला सुद्धा, विदर्भाला सुद्धा खूप मोठा न्याय सिंचन प्रकल्पापासून सर्वांनाच मिळाला आहे।